प्रेज लॉर्ड. पुन्हा एक आपली भेट त्या देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारा आम्ही पुन्हा एक आगत स्वागत करत आहोत. अनेक दिवसाची वाटचालनंतर पुन्हा एक आपली भेट देवाने दिलेली वेळ समय त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. 2 वर्ष सोशल मीडिया आपलं कार्य चालवून अनेकांनी त्यातून अनुभव घेतला. अनेकांच्या जीवनात अनेकांच्या कुटुंबात देवाने उभारणी केली. शांती, आनंद, आरोग्य, आयुष्य दिलं. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. आपण सर्व विश्वासात चालत आहात. देव आपली काळजी घेते. देव आमचे मनोदय पूर्ण करते म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. आज पुन्हा एक आपण या उपासाच्या काळात सोशल मीडियाद्वारे देव आमची भेट करून देत आहे. आपली प्रत्येकाची कुटुंबात उपस्थिती या आनंद आहे. आदरणीय देवाच्या कार्याचा विस्तार करणारी म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. महत्त्वाचा भाग की 40 दिवसाच्या उपासाच्या काळात अनेक जण उपवास करत आहे, अनेक जण प्रार्थना करत आहे, अनेक जण देवाची सहभागिता घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेला देवाचं आम्ही कौतुक करत आहोत. प्रत्येक दिन देवाची आठवण करते, प्रत्येक दिन देवाचं स्मरण करत आहे म्हणून आम्ही देवाचं महिमा करत आहोत. तर आज आम्ही गलतीकारास पत्र याचं 6 अध्याय 14 वचनातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. की पौलाने गलती 6:14 मध्ये सांगितले की सर्व गोष्टीपेक्षा मी एका गोष्टीचा मला फार अभिमान आहे. पुष्कळशा गोष्टी अभिमान करण्यासारख्या, पण त्यांनी सर्वात महत्त्व एका गोष्टी दिलेलं आहे की सर्व गोष्टीपेक्षा मी वधस्तंभाचा फार अभिमान बाळगतो. देवाने वधस्तंभी केलेलं कार्य, अद्भुत असं कार्य, या गोष्टीविषयी मी फार अभिमान बाळगतो. पाऊल या ठिकाणी सांगतो की मला वधस्तंभाचा अभिमान आहे. वधस्तंभी देवाने केलेलं कार्य प्रवेशिकेद्वारे याचा फार मला अभिमान आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की वधस्तंभ पाहतो की वधस्तंभ हे विश्रांतीचं ठिकाण आहे, क्षमेचं ठिकाण आहे. प्रवेशिकेचं मत्ते 11:28 म्हणणे की हो कष्टी भाराकंजनो तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुमची सुटका करतो, मी तुमचा उद्धार करतो. देव आम्हाला आमंत्रण देत आहे. आणि वधस्तंभी आम्ही पाहतो की विसावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी देवाने अद्भुत असं कार्य केलेलं आहे की वधस्तंभी प्रवेशिकेने आपलं बलिदान दिलेलं आहे, आपलं अर्पण केलेलं आहे. आणि वधस्तंभाच्या कार्यातून त्यांनी लोकांची मुक्तता केलेली आहे. चांगला दिवस, चांगला वेळ, चांगला समय, तारण आहे, जीवन आहे, पवित्र आत्मा आहे, देवाची सहभागिता आहे, अनेक गोष्टी. हे वधस्तंभाद्वारे त्यांनी देवाकडे जाण्याचा मार्ग तयार केला आहे. म्हणजे या गोष्टीविषयी आम्हाला अभिमान फार वाटतो. वधस्तंभी आम्हाला देवाचं प्रेम दिसतं. देव तुमच्या माझ्यावर किती प्रेम करतो. देवाचं प्रेम हे अलौकिक आहे. देवाचं प्रेम अंतर्न देणारं प्रेम आहे. त्या वधस्तंभाकडे पाहून आम्ही पाहतो की खरोखर देव आपल्याला फार प्रेम करतो. जीवनामध्ये चालत असताना आम्ही प्रत्येक गोष्टी देव आमचं मनोदय पूर्ण करत असतो, आम्हाला आश्वासित करत असतो, सफल करत असतो. देव आमची काळजी घेत असतो. देव आम्हाला सुरक्षित ठेवतो. आमचा नाश होऊ नये यासाठी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बलिदान दिलं. हे आम्ही देवाचं प्रेम पाहतो. जीवनामध्ये आम्ही पाहतो की आमचा सर्वात मोठा शत्रू शैतान, तसंच आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू मृत्यू आहे, मरण. हे फार महत्त्वाचा भाग आहे की मरणाला प्रत्येक मनुष्य घाबरतो, भयभीत होतो. मरणापासून सुटकाऱ्यासाठी प्रत्येकजण आपली काळजी घेतो, पैसा खर्च करतो, उपचार करतो, अनेक मार्गाने आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतो. मृत्यूपासून आपली सुटका व्हावी, आपण जगावं, आपली वैरुद्धी वाढावी, आपलं आयुष्य वाढावे. प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की आपण जगावं. मृत्यू एक भय आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये हा मृत्यू निश्चित येतो. 60 असो, 70 असो, 80 असो, अधिक असो, मृत्यू आम्हाला चुकू शकत नाही. जो येतो तो जातो पण. त्यामुळे
जन्माने आनंद होतो तो मृत्यूने शोक होतो मी पाहतो. ते मृत्यू एक भयदायक आहे. मृत्यूचं भय प्रत्येका ठिकाणी असतं. प्रत्येक मनुष्यामध्ये मृत्यूचं भय आहे. त्यामुळे तो प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत असतो की आम्ही जास्तच आयुष्य जगावं, आनंद करावा, उत्साह करावा, अनेक गोष्टी आहे. तरी पण मृत्यू कधीही नाही आम्हाला सांगता येत नाही, कारण मृत्यू हे देवाच्या हाती आहे. जीवन हे मरण देवाच्या हाती आहे. प्रत्येक समय उपदेश सांगितलं की देवाच्या हातात आहे. त्यामुळे मृत्यूतून आमची सुटका व्हावी यासाठी देवाने योजना केली, संकल्प केलं की आमचा मृत्यूतून बचाव कसा होईल. कारण हा मृत्यू मोठा शत्रू आहे. आम्ही एदेन बागेत पाहतो की देवाने आदम हव्वाला आज्ञा केली की या झाडाचं फळ खाऊ नको, ज्या दिवशी तू फळ खाईल त्या दिवशी तुम्ही मराल. मी उत्पत्ती 2:17 पाहतो की ज्या दिवशी तू फळ खाईल त्या दिवशी तुम्ही मराल. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आदम हव्वाने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, सैतानाने त्यांना फसवलं आणि त्यांनी ते फळ खाल्लं. तिथून मृत्यूची सुरुवात झाली. मला तिथं मृत्यू आला, एक शारीरिक मृत्यू, आत्मिक मृत्यू. आदम हव्वाला देवापासून ते अलग झाले. आणि या पृथ्वीवर देवाने त्यांना जीवन दिलं होतं, आनंद दिला होता, शांती दिली होती, आशीर्वाद दिले होते, रोजची त्यांची सहभागिता होती. मरण हे आदम हव्वामध्ये नव्हतं, पण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे त्या दिवसापासून मृत्यू आदामच्या मागे लागला. काही वर्षानंतर आदम मरण पावला, हवा मरण पावली. मृत्यू आमची सोडू शकत नाही आम्हाला. तो मृत्यू आम्हाला येतोच केव्हा ना केव्हा. त्यामुळे मृत्यूचा आमच्यामध्ये भय असतो. त्या भयात आम्ही आमचे जीवन जगत असतो. यासाठी आम्ही पाहतो की वधस्तंभाकडे आम्ही पाहतो, रोम 7:23 आम्ही पाहतो की पापाचं वेतन मरण आहे, की पापाचं पारितोषिक हे मरणच आहे. पण देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन आहे. की पापाचं वेतन मरणच आहे, पापाचं पारितोषिक, पापाचं बक्षीस हे मरणच आहे. आदामाने पाप केलं आणि बायबल सांगते की एका मनुष्याने पाप केलं, पाप पसरलं, सर्वांनीच पाप केलं, सर्वच लोक देवापासून लांब आहे. रोम 3:23 किंवा पहिले कोरिन्थी 15:21 की एका मनुष्याने पाप केलं, पापाद्वारे सर्वच लोकांनी पाप केलं, सर्वांमध्येच मरण आलं. त्यामुळे मरण हे चुकत नाही. आम्ही पाहतो हे पापाचं वेतन आहे की आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, त्यामुळे आमच्यामध्ये मरण आलं. मग आम्ही किती वर्ष जगूत, मृत्यू आमच्या मागेच असतो. वेगळ्या माध्यमातून आम्हाला मृत्यू येतो. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. आणि त्यामुळे आम्ही पाहतो की आदम हव्वाने आज्ञेचं उल्लंघन केलं, तिथं सैतानाने त्यांच्यावर विजय प्राप्त केला आणि आमच्यामध्ये मृत्यू आला. दुःख आलं, कष्ट आलं, आजार आले, बंधनं आले, अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे मनुष्य दुःखदायी झाला, कष्टमय झाला, त्रासमय जीवन जगतो. यातून सुटका व्हावी यासाठी देवाने योजना केली, संकल्प केली. त्यांनी तारणाची योजना केली की मनुष्याचा बचाव झाला पाहिजे, मृत्यूतून माणसाची सुटका झाली पाहिजे. की मृत्यूमुळे मनुष्य भयभीत आहे आणि मनुष्य भयभीत जीवन जगतो. या मरणातून माणसाची सुटका होण्यासाठी देवाने योजना केली, संकल्प केला. यासाठी मनुष्यासाठी मनुष्यच हवा आहे. यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, यासाठी की मरणाने मरणालाच मारावं. यासाठी देवाने योजना केली, संकल्प केल्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांनी तुमचा माझा बचाव केला. मी वधस्तंभाकडे पाहतो, आम्ही पाहतो की वधस्तंभ म्हणजे आम्ही पाहतो की तिथे दुःख आहे, यातना आहे, क्लेश आहे, मरण आहे, एक भयभीत करणाऱ्या गोष्टी. की वधस्तंभी येशू ख्रिस्ताने मृत्यू सहन केला, अनेक दुःख, अनेक कष्ट, अनेक यातना, अनेक वेदना त्यांनी सहन केल्या. कोणासाठी, कशासाठी, हा फार महत्त्वाचा भाग आहे.
आमचा जन्म होतो त्यावेळेस आम्ही जगण्यासाठी येतो, की आम्ही जगावं ही आमची योजनाचा संकल्प असतो. पण बायबल सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा मृत्यूसाठी झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा शिष्यांशी संभाषण केलं. लूक 9:21 मध्ये पाहतो. त्यांनी निक्षून सांगितलं शिष्यांना की मनुष्याच्या पुत्राने दुःख भोगणे, यातना भोगणे, शास्त्री परुषी अनेक याजकांकडून विरोध होणे, वधस्तंभी जाणे, मरणापर्यंत जाणे, मरणानंतर पुन्हा उठणे, हे अगत्यच आहे. हे होणाऱ्या गोष्टी, कारण ही देवाची इच्छा, देवाची योजना आहे. येशू ख्रिस्ताने अगोदरच शिष्यांना भाकीत करून सांगितले की मनुष्याचा पुत्र दुःख सहन करून, यातना सहन करून त्याला विरोध होईन, त्याला वधस्तंभी नेण्यात येईन, त्याची छळवणूक होईन, तो मृत्यूपर्यंत जाईन, तो मृत्यू पावून मृत्यूनंतर पुन्हा उठेल. हे येशू ख्रिस्ताचं भविष्य होतं. येशू ख्रिस्त आला तो वधस्तंभ उचलण्यासाठी आला. हेच तर देवाचं प्रेम आहे. की पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन आहे. पाप असं भयंकर की पापापासून माणसाची सुटका होत नाही. पाप माणसाला चिटकून राहतं आणि पाप माणसं सोडत नाही. पापाचे परिणाम आम्ही भोगतो. गन्ना 32:23 प्रमाणे पाप तुम्हाला सोडत नाही, पापाचे परिणाम आम्ही भोगतो. पापामुळे अशांती, पापामुळे आजार आहे, पापामुळे सैतानी बंधन आहे, पापामुळे मरण आहे, मृत्यू आहे. मनुष्य यातनामध्ये परिणामामध्ये भोगत असतो. यातून स्वतः मनुष्य आपला बचाव करू शकत नाही. इर्म्या 2:22 प्रमाणे की इर्म्याने सांगितले की मी किती आपलं स्वच्छ होण्याचा प्रयत्न केला, आपल्या साबणाने खाराने अंग स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तरी पण मला पापाचा डाग काढता येत नाही. किंवा स्तोत्र 49:7 प्रमाणे की कोणीच भाव आपल्या भावाचा बचाव करू शकत नाही, की भावाच्या पापाची खंडणी एवढी मोठी की कोणीच भाव त्याची भरपाई करू शकत नाही. कोणीच कोणाला बदलू शकत नाही, आम्ही दुसऱ्यालाही बदलू शकत नाही. पाप एवढं भयंकर की पाप मनुष्याचा नाश करून टाकतो, धुळीस म्हणून टाकतो. पाप कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतं, पाप राष्ट्राला धुळीस म्हणून टाकतं. पापाचे परिणाम मनुष्य भोगतो. पापामुळे अशांती, पापामुळे आजार आहे, पापामुळे मरण आहे, अनेक सैतानी बंधन आहे, हे शापग्रस्त जीवन आहे. त्यामुळे मनुष्य दुःखात, कष्टात, त्रासात भोगत असतो. यासाठी देवाने आमच्यावर दया केली, कृपा केली, आमची आठवण केली, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. कारण आम्ही स्वतःचा बदलाव करू शकत नाही, इतरांना बदलू शकत नाही, देव आमच्यामध्ये बदलाव आणू शकतो. यासाठी देवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचा बचाव केला. बायबल सांगतो, आम्ही यशा 53 मध्ये पाहतो, पापाचं वेतन मरण आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थ केली, तुमच्या माझ्यासाठी प्रायश्चित केलं. बायबल सांगतं रोम 5:6 प्रमाणे चांगल्या माणसासाठी मरणारा कोणी पुढे येऊ शकतो, चांगल्या माणसासाठी मरण्यासाठी कोणी पुढे येऊ शकतो, कोणी मध्यस्थ करू शकतो, कोणी पुढाकार घेऊ शकतो. पण पापी माणसासाठी कोण मध्यस्थ करेल? पापी लोकांसाठी कोण पुढाकार घेईल? हेच फार महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या माणसासाठी कोणी पुढे येतो, चांगल्या माणसासाठी कोणी बी पुढाकार घेऊ शकतो, मदत करू शकतो, सहाय्य करू शकतो. पापी लोकांसाठी कोण मध्यस्थ करेन? बायबल सांगते की देवाचं प्रीतीचं प्रमाण हे की देव पापी लोकांसाठी त्यांनी मध्यस्थ केली, पापी लोकांसाठी त्यांनी वधस्तंभ उचलला, पापी लोकांसाठी तो पृथ्वीवर आला, पापी लोकांसाठी त्यांनी वधस्तंभी सर्व गोष्टी सहन केल्या. आम्ही यशा 53 मध्ये पाहतो 4 मध्ये देवाने आम्हा सर्वांचे पाप त्याच्यावर लादले, त्याचे हलाल केले. तुम्हा आम्हाला होणारी शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतली. आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, आम्हाला होणारी शिक्षा त्याने आपल्यावर घेतली. त्याच बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होते.
बायबल सांगते की तुमच्यामुळे आमच्यामुळे देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी शिक्षा बघायला लावली. आम्हाला होणारी शिक्षा प्रभू येशूने आपल्यावर घेतली. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आमच्या अपराधामुळे तो घायल झाला. आम्हाला होणारी शिक्षा त्याने आपल्यावर घेतली. त्याच बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होते. वधारत नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड सुद्धा उघडले नाही. ही देवाची योजना होती, संकल्प होता. त्यामुळे येशू ख्रिस्त गप्प राहिलात. आणि त्यांनी प्रार्थना केली बागेमध्ये, हे बापा, हे प्याला वाचून राहत असेल तर राहू दे, पण जे प्याला वाचून राहत नसेल तर तुझ्या इच्छे पण सर्व गोष्टी हो. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवाची इच्छा पूर्ण करत होता. त्यांनी सर्व सहन केलं. त्यांनी वधस्तंभ उचलला आणि तो मृत्यूपर्यंत गेला आणि तो मरण पावला. तुमच्या माझ्यामुळे येशू ख्रिस्ताने वधस्तंभ उचलला. तुम्हा मला होणारी शिक्षा त्याने आपल्यावर घेतली, यासाठी की पापाचं वेतन आम्ही मरू नये, तर आम्ही जगावं, आम्ही सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, आम्हाला पापातून मुक्ती प्राप्त व्हावी, आम्हाला शांती भेटावी, आम्हाला आनंद भेटावा, आम्हाला पवित्र आत्मा भेटावा, आम्हाला देवाचे आशीर्वाद भेटावे, मृत्यूतून आमची सुटका व्हावी, आम्ही सदैव देवावर राहावे. देवाची योजना ती संकल्प होती. म्हणून बायबल सांगते की मरणाने मरणाला मारलं. मृत्यू आमचा शत्रू, पण येशूने मृत्यूद्वारे शत्रूला मारून टाकलं. आणि येशूने वधस्तंभी त्याचा विजय प्राप्त केला. ही सर्वात मोठी गोष्ट आहे की वधस्तंभ पाहतो की विजय येशू ख्रिस्ताने प्राप्त केला. त्यांनी पापावर विजय प्राप्त केला. त्यांनी सैतानचे सर्व वर्चस्व उधळून टाकलं. त्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला. तो पुन्हा मरणातून उठला, पुन्हा तो देवाकडे गेला. ही सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. की आमचा खरा शत्रू मृत्यू, त्यातून त्यांनी आम्हाला सुटकांसाठी हा मार्ग तयार केला. बायबल सांगता मी योहान 5:24 पाहतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. त्याला मी मरणातून पार जीवनात घेऊन जाईल. मी मरणातून पार त्याला जीवनात घेऊन जाईल. मृत्यू त्याला संपू शकत नाही, मृत्यू त्याला मारू शकत नाही. हे देवाचं अभिवचन आहे, देवाचं आश्वासन आहे. यशा 25:25-8 आम्ही पाहतो, त्याने अभिवचन दिलं, आश्वासन दिलं की तो खरा शत्रू मृत्यू याचा संपूर्ण मी नाश करून टाकेल, नष्ट करून टाकेल. मी लोकांच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकल. जो मृत्यू तुमचा शत्रू याला नष्ट करून टाकेल. बायबल सांगतं प्रगटीकरण 21:4 येशू ख्रिस्त म्हणला, मी तुझ्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकल. पुन्हा मरण नाही, पुन्हा शोक नाही, पुन्हा रडणे नाही. जुने ते होऊन गेलं, नवीन गोष्टी तुमच्यामध्ये आणेल. नवीन नवीन गोष्टी, नवीन उत्पत्ती. देवाने आमची योजने संकल्प केलं. पहा, त्यांनी वधस्तंभी जाऊन या सर्व गोष्टी त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. बायबलमध्ये आम्ही पाहतो 1 कोरिंथी 15:55 अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप, पापाचं बळ नियमशास्त्र आहे. पण देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय, त्यांनी मरणा विजय प्राप्त करून दाखवला. म्हणून आम्हाला आशा आहे की आम्हाला शारीरिक मृत्यू येईल, पण आत्मिक मृत्यू होणार नाही. मी 60-70 वर्ष जगू, तरी पण येशू ख्रिस्त मला युगाच्या समाप्तीवर म्हणून तुझ्यावर राहील. मी मरणातून तुला पार जीवनात घेऊन जाईल. देवाचं प्रेम कधी अंतर देत नाही. देव मृत्यूतून पार आम्हाला जीवनात घेऊन जातो. मृत्यू आम्हाला रोखू शकत नाही. मृत्यूमुळे आम्ही जगापासून अलिप्त होतो. आमच्या लोकांपासून आम्ही विभक्त होतो.
सर्व गोष्टीपासून विभक्त होतो आम्ही, पण देवापासून विभक्त होत नाही. म्हणून पाऊल म्हणला की माझं जगणे ख्रिस्त तर मरणे ख्रिस्तात लाभ आहे. आता देव माझ्याबरोबर, मृत्यूनंतर बी देव माझ्यावर राहील. मृत्यू मला रोखू शकत नाही, मृत्यू मला समाप्त करू शकत नाही. ही मोठी आशा देवाने आमच्यासाठी तयार केली, ही मोठी तारणाची योजना देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी तयार केलेली आहे. वधस्तंभी त्यांनी मनुष्याचा मार्ग तयार केलेला आहे. वधस्तंभामुळे आज आमची देवाची भेट होती. वधस्तंभी देव आम्हाला पापाची क्षमा करतो. वधस्तंभी तो आम्हाला विसावा देतो. वधस्तंभी आम्हाला तारणाचा अनुभव येतो. वधस्तंभी सर्व गोष्टी देवापासून आम्हाला प्राप्त होतात. फार मोठी गोष्ट जे आम्ही गमावलं ते वधस्तंभी आम्हाला अधिक होतं. पुन्हा सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. म्हणून पाऊल म्हणतो की मला वधस्तंभाचा फार अभिमान आहे, कारण वधस्तंभी देवानी खरं माझ्यावर प्रेम केलं. आम्ही वधस्तंभाकडे पाहतो, आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो. वधस्तंभी आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो की काट्यांचं मुकुटे, हातापायाने खीळ टोकलेले, पोटामध्ये भाला बसकलेला आहे, रक्तबंबाळे येशू ख्रिस्त जखमा झालेला आहे. पुष्कळसे आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहून पुष्कळसे लोक रडतात. आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो, वधस्तंभाकडे पाहून आज बी पुष्कळसे लोक चूक करतात. आम्हाला वधस्तंभाविषयी अभिमान आहे, पण वधस्तंभ देवाने कार्य काय केले समजलं पाहिजे आम्हाला. पाऊल काय सांगतोय समजलं पाहिजे आम्हाला. पुष्कळसे लोक आज बी वधस्तंभाकडे पाहून येशू ख्रिस्ताकडे पाहून रडतात, शोक करतात. येशू ख्रिस्ताला झालेला शिक्षा, येशू ख्रिस्ताला जखमा, यातना, मरण, हातापायाला खीळ ठोकलेले, रक्तमळा असं येशू ख्रिस्ताला पाहून पुष्कळसे लोक आज रडतात, शोक करतात. बायबल काय सांगतं? लोकशभर 23:28 मध्ये येशू ख्रिस्त काय म्हणाला? ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभी जात असताना पुष्कळसे लोकसमुदाय रडत होते, पुष्कळसे स्त्रियांनी मोठा आकांत केला होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला शास्त्रीय याजक लोकांनी मृत्यूची शिक्षा दिली, त्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभी घेत असताना पुष्कळसे लोक जे येशू ख्रिस्तावर प्रेम करत होते ते लोक शोक करत होते, रडत होते, आक्रोश करत होते. कारण येशू ख्रिस्त त्याचं प्रेम होते. येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर प्रेम केलं होतं, लोकांना बरे केलं होते, लोकांना त्यांनी देवाचा मार्ग दाखवला होता, लोकांचा त्यांनी उद्धार केला होता. अशा पुष्कळचे स्त्रिया पुष्कळचे लोकसमोर त्या ठिकाणी शोक करत होते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त चालत त्यांनी ऐकले की पुष्कळचे लोक शोक करते, पुष्कळचे लोक रडत आहे. त्यांनी मागे वळून पाहिलं, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की पुष्कळचे लोक माझ्यासाठी रडत आहे, माझ्यासाठी शोक करत आहे. त्यावेळेस तो यरूशलेम म्हणाला, अहो यरूशलेमाच्या कन्या, माझ्यासाठी रडू नका, तुम्ही माझ्यासाठी तुम्ही मुळीच रडू नका. ही देवाची योजना आहे, देवाचा संकल्प आहे. वधस्तंभी जाणे माझं अगत्य आहे, यातच तुमचं हित आहे, यातच तुमचं कल्याण आहे. जर मी वधस्तंभी गेलो नाही तर तुमच्या पापात तुमचा नाश होईल, तुम्ही नष्ट होऊन जाल. म्हणून त्यांनी सांगितले की अहो यरूशलेमाच्या कन्या, माझ्यासाठी रडू नका तुम्ही. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. तुम्हाला स्वतःसाठी रडा, स्वतःच्या मुलाबाळासाठी रडा, स्वतःच्या आप्तांसाठी रडा, मित्रांसाठी रडा, पण तुम्हाला प्रथम स्वतःसाठी रडा, माझ्यासाठी रडू नका. कारण मी वधस्तंभी नाही गेलो तर तुमच्या पापात तुमचा नाश होईल. म्हणजे देवाची योजना संकल्प आहे की मी वधस्तंभ उचला, यासाठी मी आलेलो आहे की मृत्यूने तुमचा नाश करू नये, मृत्यू विजय प्रार्थनेसाठी मी आलेलो आहे की तुम्ही सार्वकालिक जीवन जगाव, तुम्ही देवावर सदैव असावा. पुन्हा शोक नाही, पुन्हा रडणे नाही, परत मरण नाही, आजार नाही, कष्ट नाही, काहीच नाही. यासाठी देवाने मला पाठवलेलं आहे. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय, चांगलं जीवन यासाठी देवाने मला पाठवले आहे. जर मी वधस्तंभी गेलो नाही तर तुमच्या पापात तुमचा नाश होईल. म्हणजे त्यांनी लोकांना रोखलं की अहो यरूशलेमाच्या कन्यासाठी स्वतःसाठी रडा, मायासाठी रडू नका, मायाकडे बघून रडू बी नका. स्वतःकडे पहा की मी वधस्तंभी का चाललेला आहे, मी वधस्तंभ का उचललेला आहे, वधस्तंभी या सर्व गोष्टी माझ्यासाठी का होते, हलाल का होते, यातना का होते, मला मृत्यूपर्यंत का जाते,
पापाचं प्रायश्चित आहे. येशू ख्रिस्ताने पापाचं प्रायश्चित केलं. प्रायश्चित म्हणजे समेट करणे, देवावर आमचं समेट करणे. पापाचं वेतन येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतलं. त्यांनी रडणं लोकांचं बंद केलं. हेच तर आमचं महत्वाची गोष्ट. आणि वधस्तंभी पाहून येशूकडे पाहून रडतो. येशूनी का आमच्या पापामुळे येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला आहे. आमच्यामुळे त्याला शिक्षा आली नाही, आमच्यामुळे त्याचे हाल झाले, आमच्यामुळे तो मृत्यूपर्यंत गेला आहे. आमच्यासाठी तो मृत्यूतून पुन्हा उठला. हे सत्य आहे. हे देवाचं प्रेम की चांगल्या माणसासाठी कोणी पुढे येऊ शकतो, पण पापी लोकांसाठी येशू ख्रिस्त पुढे आला आणि त्यांनी वधस्तंभ उचलला. तुमचं माझं पारितोषिक, पापाचं वेतन, मरण त्यांनी आपल्यावर घेतलं. तुम्हाला आणि मला शिक्षा आपल्यावर घेतली त्यांनी, आणि आपली त्यांनी सुटका केली. की आमचं तारण व्हावं, आम्हाला जीवन भेटावं, आम्हाला सार्वत्रिक जीवन आम्ही जगावं, आम्ही सदैव देवावर राहावं. हे वधस्तंभाचं कारण आहे. हे वधस्तंभी देवाने केलेलं कार्य आहे. मग देवाची इच्छा आहे की आम्ही स्वतःकडे पाहावं. बायबल सांगतं मग ते 5:4 प्रमाणे जो शोक करतो तर धन्य आहे, देव त्याचं सांत्वन करेल. जो शोक करतो तर धन्य, देव त्याचं सांत्वन करेल. शोक आम्ही अनेक गोष्टीचा करतो, अनेक गोष्टींना आम्ही शोक करतो, अनेक गोष्टींना आम्ही रडतो. देवाची इच्छा काय? जो पापाचा शोक करतो तो धन्य आहे, देव त्याचं सांत्वन करेल, देव त्याचं तारण करेल. फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस माझं कुटुंब दुःखात होतं, कष्टात होतं, त्रासात होतं, आजारात होतं, बंधनात होतं, आमचं कुटुंब धुळीस मिळालं होतं. काही वर्ष आम्ही धुळीस मिळून गेलो होतो. कुटुंबात अशांती होती, कुटुंबात व्यसन होते, भांडणं होते, आजार होते, सैतानी बंधन होतं, दारिद्र्य होतं, भांडणं होती, तंटा होती, सर्व कुटुंब धुळीस मिळालं होतं आमचं. आम्ही देवाला प्रार्थना करतो की देवा आमची अशी परिस्थिती काय, या परिस्थिती आम्ही का सापडलेले आहे, या परिस्थिती आम्ही बाहेर काय येत ना. आम्ही प्रार्थना करतो, 40 दिवस उपवास करतो, चर्चला तो सर्व गोष्टी करतो, तरी आमची परिस्थिती का बदलत नाही. प्रार्थना आम्ही करतो, देवाला प्रश्न करतो. आम्ही देवाला प्रार्थना करू शकतो, आम्ही देवाला विचारू शकतो का देवा आमची अशी परिस्थिती काय आहे, का आम्ही सफल होत नाही, का आम्ही यशस्वी होत नाही, का आमची वाढ होत नाही, का आमच्या कुटुंबात शांती नाही, का आम्ही आमच्यामध्ये आरोग्य नाही, जे काय करतो काल फेल का होत, का आमची मंडळी वाढत नाही, का आमचं चर्च वाढत नाही. आम्ही देवाला प्रार्थना करू शकतो का आमची परिस्थिती अशी. आमच्या कुटुंबाने देवाला प्रार्थना केली, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलं की तुमची अशी परिस्थिती काय आहे, तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी आहे, तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी आहे, त्यामुळे तुमची सुटका होत नाही. लक्षात ठेवा. आता आम्ही दुःखी आहोत, आम्ही कष्टी आहोत, त्रासात आहोत, आजारात आहोत, बंधनात आहोत, भांडणात, तंटात, दारिद्र्यात आहोत, अनेक गोष्टी जखडलेल्या आहोत. आमच्या योजना संकल्प फेल गेलेले आहे. आम्हाला शांती नाही, आम्ही आनंदित नाही, आम्ही सुखी नाही, आम्हाला बरकत नाही आहे, आमच्यामध्ये भय, आमच्यामध्ये दडपण आहे. का? देव आम्हाला दाखवतो की आमच्या पापामुळे आमची परिस्थिती अशी. मी येशूने आमच्या कुटुंबाला मार्गदर्शन केलं. देवा आम्ही आता काय करावं. देवाने सांगितले पश्चाताप कर, आपल्या पापाचे देवाकडे क्षमा माग, म्हणजे तुझं देव उद्धार करेल. पश्चाताप कर, देवाकडे पापाची क्षमा माग, येशू नावाने बाप्तिस्मा घे, म्हणजे तुमचं देव उद्धार करेन. पापातून देव तुम्हाला मुक्त करेन. ते पापाचे तुम्ही परिणाम बघता त्यातून देव तुम्हाला मुक्त करेन, देव तुमचं उद्धार करेन, देव तुम्हाला शांती देईन, देव तुम्हाला तारण देईन, देव तुम्हाला पवित्र आत्मा देईन, देवाची तुमची भेट होईल. यासाठी आम्ही वधस्तंभी गेलो, देवाकडे वधस्तंभी गेलो. वधस्तंभी विषण ठिकाणी, क्षमेच्या ठिकाणी, वधस्तंभातून मार्ग तयार झाला. आम्ही वधस्तंभात जाऊन देवाकडे पश्चाताप केला, देवाच्याकडे पापाची क्षमा केली. देवाने आमच्या कुटुंबाचा बचाव केला, कुटुंबाचा आमचा उद्धार केला, परिवर्तन केलं, सुधारणा केलं. देवाने पापातून मुक्ती दिली. ते पापाचे परिणाम बघू त्यातून देवाने मुक्ती केली. घरात शांती आली, घरात आनंद आला, घरात आशीर्वाद आली, घरात व्यवस्था आली, घरात देव आला. हळूहळू घराची परिस्थिती बदलली.
घर सर्व आशीर्वादित केलं देवाने. देवाने सांगितलं की तुझं घर मी बांधलेलं आहे, तुझं घर मी सुंदर केलेलं आहे. कुठून कुठं आणून ठेवलं, जाऊन स्वार्थ सांग, जाऊन साक्ष आमच्या कुटुंबाला सांगितलं, आमच्या वडिलांना घराघरात जाऊन माझी स्वार्थ सांग, घराघरात जाऊन साक्ष द्या. देवाने सत्यची जीवन मंडळी फेलोशिप तयार केली. असे लोक माझ्याकडे आणखी ते दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, अडचणीत आहे, जीवाला त्रासलेले असे लोक माझ्याकडे घेऊन या. अशा लोकांना शिक्षण द्या, अशा लोकांना देवाचा मार्ग दाखव, मी त्यांना वाचवेल. एवढी मोठी देवाची योजना संकल्प त्यांनी तयार केले बा तुमच्या माझ्यासाठी. वधस्तंभ त्यांनी सर्व गोष्टी विजय प्राप्त, सर्व गोष्टी त्यांनी ताब्यात ठेवलेल्या आहेत. सर्व गोष्टी तो आम्हाला देऊ शकतो. मी आलोय येऊन दादा, मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे, चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलोय, चांगलं जीवन, अनेक गोष्टी देण्यासाठी आला. यावेळी आम्ही देवाकडे गेलं पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, देवाकडे जाऊन पश्चाताप केला पाहिजे, देवाकडे क्षमा मागितलं पाहिजे, देवा धावा केला पाहिजे, येशू नावाने बाप्तिस्मा घेतला पाहिजे. देव तिथून पुढे सुरुवात करतो. जुनं ते काढून टाकतो, नवीन गोष्टी मी तुमच्यामध्ये आणतो. तो आमच्या डोळ्यात ते असं पुसून टाकतो. पुन्हा शोक नाही, पुन्हा रडणे नाही, पुन्हा मरण नाही, मी सर्व बदलून टाकतो. नव्या गोष्टी तो आमच्यामध्ये आणतो. लक्षात ठेवा. म्हणून पाऊल म्हणतो की मला वधस्तंभाविषयी फार अभिमान आहे. कारण वधस्तंभी देवाचं प्रेम, देवाने केलं कार्य तुमच्या माझ्यासाठी आहे. देवाचं प्रेम अलौकिक आहे, माणसापेक्षा वेगळंच प्रेम आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे बायबल मला शिकवतं. आज चांगला काळ आहे, दुसरे कधी साधन पण अनुकूल समय, प्रसाद समय, तारणाचा समय, तारण साधून घ्या. देव आम्हाला आमंत्रण देते की हा कष्टी भाराकडे मजकडे मी तुम्हाला वाचवतो, देवाकडे जा. एवढी मोठी देवाने तारणाची योजना केली, संकल्प केले इब्री 2:3 प्रमाणे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण देवाने आमचं पापाचं प्रायश्चित केले, त्यांनी बलिदान दिलं वधस्तंभी तुमच्या माझ्यासाठी दिलेले, की आम्ही मरणाने मरू नये, आमचा नाश होऊ नये, तर आम्ही जगावं, चांगल्या गोष्टी आम्हाला भेटण्यासाठी देवाने वधस्तंभीद्वारे कार्य केले. म्हणून वधस्तंभाविषयी आम्हाला अभिमान आहे. वधस्तंभी तो आम्हाला सर्व गोष्टी तिथून प्राप्त होतात. जीवन, मृत्यूतून सुटका, ज्या मृत्यूचं तुम्हाला मला भय त्यातून देव सुटका करतो. युगाच्या समाप्तीवर मी तुझ्याबद्दल सदैव राहील. चोराला येशू ख्रिस्त म्हणला की आज समाजभर सुखलोकात असशील. चोराला मृत्यूदंड शिक्षा आली होती, तरी पण तो म्हणला की मृत्यूनंतर बी तो मायावर राहशील, तू आज समाजभर सुखलोकात असशील, मृत्यू तुला थांबू शकत नाही. फार महत्वाची गोष्ट, अनुभव आहे, फार मोठी गोष्ट. आज आम्ही पाहिलं वधस्तंभी देवाने विजय प्राप्त केला आणि तो प्रथम उठला, मरणातून प्रथम उठला. एक फक्त येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. मरणावर कोणी विजय प्राप्त केला नाही. अनेक जण आले गेले, पण मरणावर कोणी विजय प्राप्त केला नाही. मरणावर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय प्राप्त केला, तो मरणातून पुन्हा तिसऱ्या उठला, म्हणून तो देवाचा पुत्र आहे. तोच ख्रिस्त आहे, तोच प्रभू आहे. का त्यांनी मृत्यू विजय प्राप्त केला, कारण मृत्यू विजय कोणीच प्राप्त करू शकत नाही. तो उठला, आम्हाला बी त्याने उठवल. जर आम्ही विश्वास ठेवतो तो बी आम्हाला उठवेल. मग आम्ही सार्वकालिक जीवन जगू. अनुभव आहे माझ्याकडे की आमचे वडील देवाची सेवा करत असताना, काम करत असताना मंडळीची स्थापना देवाने केली. मंडळीचं कार्य देवाने जेम्स ठाकूर चालू केलं. ते देवाचं कार्य केलं, सेवा केलं, अनेक आत्म्याला देवाकडे घेऊन लागले. अनेक वर्ष त्यांनी कार्य केलं. त्यानंतर मग ते कार्य जबाबदारी माझ्याकडे आली. पुढे ते कार्य वाढत गेलं. एके दिवशी अचानक त्यांना देवाच्या आज्ञेनुसार मृत्यू आला. देवामध्ये त्यांना मरण आलं. त्यावेळेस आम्ही फार शोक केला, आम्ही फार दुःखी आलो, कष्टी आलो. कारण मंडळीचे अध्यक्ष होते, आमच्या कुटुंब प्रमुख व्यक्ती होते आणि त्यांची गरज होती, आवश्यकता होती आमच्या मनाप्रमाणे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे नाही. ते वेळ होता, समय होता, आणि देवाने त्या वेळेनुसार समयानुसार त्यांना घेऊन गेले.
मग आम्ही खूप शोक केला, आम्ही खूप रडलो. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा आला आणि त्यांनी सांगितलं, का शोक करतो तू? येशू ख्रिस्त आम्हाला बोलला की तुम्ही का शोक करतात, तुम्ही का रडतात? तुमचे वडील तर नाही आहे. त्या गर्भस्थानमध्ये आम्ही शरीराला शरीर म्हणजे शरीर, मातीला माती, धुळीला धुळी, राखीला राख करतो. कब्रस्थानमध्ये आम्ही दफन करतो. येशू ख्रिस्त म्हणला इथं नाहीच आहे तुझे वडील. जेम्स इथं नाही आहे. जेम्स माझ्याकडे, जेम्स म्हणजे आमचे वडील जे मृत्यू पावले होते. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला ते इथं नाहीच आहे, तो माझ्याकडे आहे. तो सुखी समाधानी सुरक्षित आहे. तो तुझी आठवण मी नाही करत. अशा ठिकाणी मी ठेवलेलं आहे. हा अनुभव पवित्र आत्म्याचा येशूने आम्हाला दिला की मरणातून पार मी जीवनात घेऊन जाईन त्यांना. कारण आमच्या वडिलांनी देवावर विश्वास ठेवला तर देवाचं कार्य करतं. देवाने त्यांना तारण जीवन सर्व गोष्टी दिल्या होत्या. देव त्यांच्यावर राहत होता. मृत्यू आला तरी पण देव त्यांच्यावर, तर नंतर देवाने त्यांना घेऊन गेला. मृत्यू त्यांना थांबू नाही शकला. देवाचं प्रेम अंतर्त येत नाही. देव त्यांना घेऊन गेला त्यांच्याकडे त्यांनी सुरक्षित ठेवून टाकलं. हेच वचन आम्हाला सांगतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस तो आमची भेट करून देईन. आम्ही सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेऊ. आम्ही देवावर राहू. एवढी मोठी देवाची योजना संकल्प आहे. वधस्तंभाद्वारे आम्हाला प्राप्त होणे म्हणून त्या वधस्तंभाचा आम्ही अभिमान बाळगतो. वधस्तंभी जाऊन आम्ही देवाकडे जाऊन देवाचा धावा करतो. देव तुम्हाला बोलवत आहे. देव तुम्हाला आमंत्रण देत आहे. तिथंच राहू नका. तेच दुःख, तेच कष्ट, तेच दारिद्र्य, तेच व्यसन, ते भांडणं, तेच तंटा, ह्याचं जीवन जगू नका. तुम्ही स्वतःला वाचू शकत नाही, आम्ही दुसऱ्याला वाचू शकत नाही. देव प्रभू येशू ख्रिस्त आमचा बचाव करतो. म्हणजे येशू ख्रिस्त आम्हाला बोलवतं की अहो कष्टी भारकंजन तुम्ही मजकडे, मी तुम्हाला सोडवतो. देवाकडे या, अनुभव घ्या. देव तुमच्या जीवनात कार्य करेल, नव्या नव्या गोष्टी आणेल. हा आमचा विश्वास आहे. मी अनुभवलं, माझ्यावर अनेक मंडळी, अनेक कुटुंबाने अनुभवलं. तुम्ही सत्य जीवन मंडळी फेलोशिपची भेट द्या, अनुभव घ्या. परमेश्वर किती त्याचा चांगलाचा अनुभव घ्या. दर मंगळवारी 7 ते 9 पुणे भागात, येरवडा भागात, गोल्फ चौक या ठिकाणी, जेम्स ठाकूर हॉल या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 या दिवसात नवीन लोकांसाठी मीटिंग भरते. त्यावेळेस भेट द्या. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घ्या. देव कार्य करेल. चला आपण सर्व देवाकडे जाऊया. सर्वांसाठी प्रार्थना करूया. उपस्थ काळात आहे, अनेक जण प्रार्थना करत आहे, पण देवाचा उद्देश काय आहे, देवस मार्ग काही आम्ही समजून घेतला पाहिजे. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मानायोग्य आमच्या प्रेमळ करणारा बापा, धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा क्रमित चिंता परमेश्वर. आज तुझ्या वचनानुसार परमेश्वर आम्हाला तो मार्गदर्शन केलं परमेश्वर, की खरोखर परमेश्वर पवन म्हणला की मला वधस्तंभाचा पान अभिमान बाळगतो. खरोखर परमेश्वर वधस्तंभी तू केलेलं कार्य परमेश्वर, वधस्तंभी तुझं प्रेम परमेश्वर, त्यावेळेला मी धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. पापाचं वेतन मरण आहे परमेश्वर, देवाचं कृपादान परमेश्वर ते सार्वकालिक जीवन आहे परमेश्वर. खरोखर परमेश्वर तुझं प्रेम आहे अलौकिक परमेश्वर. आमच्या पापाचं वेतन प्रभू येशू ख्रिस्तावर आहे, तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर तू लादला परमेश्वर. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी तो घाया झाला, आमच्या दुष्कर्मावर ठेचला गेला, आम्हाला होणारी शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतली परमेश्वर. आम्हाला आरोग्य प्राप्त होण्यासाठी त्यांनी फटके खाल्ले परमेश्वर. आमच्या लोकांचा बचाव यासाठी तो मृत्यूपर्यंत गेला परमेश्वर. त्यांनी मृत्यू सहन केला परमेश्वर, स्वीकारला परमेश्वर. हे खरोखर तुझं प्रेम आहे परमेश्वर. चांगल्या माणसाची कोण बी पुढे येऊ शकतं परमेश्वर. पापी लोकांसाठी प्रभू तू पुढे आला आणि पापी लोकांसाठी तू मध्यस्थी केली, पापी लोकांच्या पापाचं तुम्ही प्रायश्चित केलं, त्यावेळी खरोखर आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. जर प्रवेश की परमेश्वर तू आला नसता, आमच्या पापात आमचा नाश झाला असता परमेश्वर. पण देवाचं कृपादान प्रवेश करे की आज आमचं त्यांनी बचाव केला परमेश्वर. आज आम्हाला त्यांनी तारण दिलं, जीवन दिलं, सार्वकालिक जीवन दिलं परमेश्वर, अभिवचन दिले, आश्वासन दिलं परमेश्वर. त्यावेळेला धन्यवाद करतो, आभार मानतो. चांगला दिवस, चांगला वेळ, चांगला समय तो आमच्या जीवनात आला, त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. आज जे काय आम्हाकडे जे काय उत्तम ते सर्व तुझपासून म्हणून आम्ही तुझा गौरव करतो परमेश्वर. म्हणून परमेश्वर तो म्हणतो की अहो कष्टी भाराकडून तुम्ही सर्व मजकडे मी तुम्हाला विसाव देईन परमेश्वर.
आज अनेक जगात म्हणजे दुःखी लोक आहे, कष्टी लोक आहे, त्रासात लोक आहे, वेदनात लोक आहे, व्यसनात आहे, बंधनात आहे, दारिद्र्यात आहे, अनेक गोष्ट शापग्रस्तामध्ये जीवन जगत आहे परमेश्वर. यासाठी प्रभूश्वर अशा लोकांची तू आमची भेट करून दे की त्या लोकांना परमेश्वर तुझा मार्ग आम्हाला दाखवता येईल परमेश्वर. अशा लोकांची भेट करून दे की त्या लोक तुला शोधत आहे परमेश्वर. तू आमची त्यांची भेट करून दे परमेश्वर. विशेष करून परमेश्वर आज ज्या मीटिंगमध्ये जे उपस्थित लोक आहे अशा लोकांवर तुझी कृपादृष्टी कर परमेश्वर. ज्या आशेने या मीटिंगमध्ये लोक उभे परमेश्वर त्यांना तुझी प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दे परमेश्वर, तुझी ओळख करून दे परमेश्वर. की आज बी सर्व लोकांना तू आमंत्रण देते, आज बी तू सर्व लोकांना बोलवते परमेश्वर. मस्कड्या पश्चाताप करा, आपल्या पापाची क्षमा मागून देवाचा धावा करा, म्हणजे तुम्हाला तुमचा उद्धार होईल परमेश्वर. ना जे उपस्थित लोक परमेश्वर यांना प्रत्येकाला तू आठवण करून दे, प्रत्येकाला तू अनुभव दे, प्रत्येकाला जाणीव करून दे, प्रत्येकाला पश्चाताप बुद्धी दे परमेश्वर. प्रत्येकाचा तू बचाव कर परमेश्वर. कोणाचा नाश होती इच्छा नाही तर सर्वांना सार्वकालिक जीवन भेटावी तुझी इच्छा आहे, ते पूर्ण कर परमेश्वर. अनुभव दे परमेश्वर. आज जे उपस्थित लोक आहे प्रभू ते प्रत्येकाचे समस्या आहे, प्रश्न तुझ्या नामात सोडव परमेश्वर. जे आजारी जे बंधनात आहे प्रभूच्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. अनेकांशी नोकरी संबंधी प्रश्न तुझ्या नामात सोडव परमेश्वर. अनेक मुलांच्या शिक्षणासंबंधी परीक्षेसंबंधीचं काळ आहे, त्यामध्ये मुलांना शिक्षण घेण्यात बुद्धी ज्ञान देऊन शैक्षणिक आशिष दे परमेश्वर. प्रत्येकाला अनुभव देऊन प्रत्येकाच्या प्रयत्नात तू यश दे परमेश्वर. आणि घराघरातले प्रश्न आहे, घराघरात समस्या आहे, घराघरात तुझी कृपादृष्टी वाढव परमेश्वर. कुटुंब उभं करणारा, कुटुंबाचं बांधकाम करणारा तूच देव परमेश्वर. कुटुंबात शांत्यांना, कुटुंबात आनंदांना, कुटुंबात व्यवस्थांना तूच देव परमेश्वर. याची घराघरात तू कार्य कर परमेश्वर. व घराघराची उभारणी कर परमेश्वर. प्रत्येकाला तुझी ओळख करून दे परमेश्वर. प्रत्येकाने तुझकडे यावं असं तू कर परमेश्वर. प्रत्येकाचा तू बचाव कर परमेश्वर. प्रत्येकाला तुझी ओळख करून दे परमेश्वर. प्रत्येकाला तुझा अनुभव दे परमेश्वर. आज या वचनानुसार प्रत्येकाला तू जागृत कर परमेश्वर. तुझ्या गोष्टी परमेश्वर प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. सैतानचं सर्व वर्चस्व उधळून टाक परमेश्वर. तुझंच गौरव, तुझ्या नावाचा महिमाव, तुझ्या नावात लोक वाचले असं तू कर परमेश्वर. सर्व काय तुझ्या हाती घे, सर्व तुझी इच्छाप्रमाणे हो. प्रवेश नावान मागतो म्हणतो ऐक. आमीस आमीस आमीस. ठीक आहे, प्रेज लॉर्ड. पुन्हा एक आपली भेट येणारं गुड फ्रायडे ईस्टर निमित्त आपली पुन्हा एक वार सोशल मीडियावर भेट होईल. आणि त्यावेळेस पुन्हा मी देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन करेल. तत्पर्यंत सुरक्षित राहा, विश्वासात चालत राहा. जे वचन देव सांगते ते वचन स्वीकार करा, आपला बचाव करा, इतरांचाही बचाव करा. देव तुम्हाला सुरक्षित ठेवा, आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड.